आदरणीय व्यासपीठावर विराजमान असलेले मान्यवर तसेच माझे बालमित्रमैत्रिणींनो, मी 2 शब्द बोलणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती. मुजरा माझा त्या जिजाऊंना, मुजरा माझा त्या जिजाऊंना, कळवले त्यांनी शुडशुबांना, कळवले त्यांनी शुडशुबांना. साक्षात होते त्या आई भवानी, साक्षात होते त्या आई भवानी, जन्म घेतला त्यांच्या पोटी शिवबांनी, जन्म घेतला त्यांच्या पोटी शिवबांनी. आज 12 जानेवारी आपण राजमाता जिजाबाईंची जयंती साजरी करीत आहोत. राजमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी शिंदखेड राजा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई होते. त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. पुणे येथील शिवनेरी गडावर शिवबांचा जन्म झाला. स्वराज्य निर्माण करण्याचा आत्मविश्वास निर्माण केला. थोर तुमचे कर्म जिजाऊ, थोर तुमचे कर्म जिजाऊ, उपकार कधी नाही फिटणार, उपकार कधी नाही फिटणार. चंद्र सूर्य असेपर्यंत, चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे कधी नाही मिटणार, नाव तुमचे कधी नाही मिटणार. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय जिजाऊ. माझे नमस्कार. माझे नाव साथ है. स्वामी विवेकानंद भारत के महान संत गुरु थे. उनका जन्म 12 जनवरी 1863 को कोलकाता में हुआ था. वे हमेशा रामकृष्ण परमहंस के शिक्षक थे, जिन्होंने उन्हें आध्यात्मिक मार्गदर्शन दिया. 1893 शिकागो धर्म सभा में उनके भाषण ने भारत का गौरव बढ़ाया. वे हमेशा युवा शक्ति को प्रेरित करते थे. उनका जीवन त्याग और सेवा का प्रतीक था. 4 जुलाई 1902 को उनका निधन हुआ. उनको मेरा शांत प्रणाम, शतशः प्रणाम. ये बोलकर मैं मेरे 2 शब्द समाप्त करता हूँ. जय जय. माता जिजाऊंना ज्यांनी घडवले शूर सुवर्ण, मुद्रा माता जिजाऊंना ज्यांनी घडवले शूर सुवर्ण. ना वाकायचे ना झुकायचे, सन्मानावर पलटून वार करायचे, सन्मानाने जगायचे अशी शिकवण देण्यात राजमाता जिजाऊ यांची आज जयंती आहे. 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे जिजाबाईंचा जन्म झाला. जिजाबाईंच्या वडिलांचे नाव लखुजीराव असे होते व आईचे नाव म्हाळसाबाई असे होते. भोसले जिजाबाईंचा विवाह झाला. जाधव व भोसले या दोन्ही घरातील पराक्रमाची परंपरा जिजाऊंच्या ठायी होती. रयतेवर राहणारे अनेक अत्याचार पाहून जिजाबाईंना नेहमी की लोकांचे राज्य म्हणजे की स्वराज्य. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराज. का मानाचा माझा राजमाता जिजाऊ मातेला, घडविले तिने छत्रपती शिवाजीला. नमस्कार. माझं नाव आहे ईशान. सन्मान्य व्यासपीठवंतन्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, आज 12 जानेवारी म्हणजे राजमाता जिजाऊ यांची जयंती. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेड राजा या झाला. जय हिंद. माझा नमस्कार. माझे नाव अंकिता आहे. आज 12 जानेवारी राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे. सर्वप्रथम या थोर मातेस माझा मानवाचा मुजरा. राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे. या महाराष्ट्राला स्वराज्य सुरपण दिन दाखवण्याचा आहे. यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा होते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विराजमान असलेले
तसेच माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, आज 12 जानेवारी म्हणजे राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा इथे झाला. त्यांचे पतीचे नाव शहाजी राजे भोसले व आईचे नाव मासाबाई होते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय भारत. माझे नमस्कार. माझे नाव कार्तिक कांबळे आहे. आज मी आपणास स्वामी विवेकानंद यांच्याविषयी सांगणार आहे. स्वामी विवेकानंद हे महान भारतीय तंत्रज्ञ होते. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कलकत्ता इथे झाला. त्यांचे पूर्ण नाव नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त असे होते. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. तर माझ्या बालमित्रांनो, माझे नाव श्रावस्ती संबुद्ध आहे. आज मी तुम्हाला राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल काही माहिती सांगणार आहे. ती तुम्ही शांतचित्ताने ऐकावी ही माझी नम्र विनंती. राजमाता जिजाऊ ह्या कोण होत्या? तर ज्या काळात महिलांना घराच्या बाहेर पडल्यावर ते पाप मानला जायचा, अशा काळामध्ये एकटा खंबीरपणे पुण्यामध्ये राहून शिवासारखा मुलगा निर्माण करणाऱ्या ह्या राजमाता जिजाऊ होता. त्यांचा जन्म 1598 रोजी सिंदखेड राजा येथे झाला. त्यांच्या पतीचे नाव शहाजी राजे होते. शहाजी राजांचे लहानपणापासूनचे स्वप्न होते की मी माझे स्वराज्य निर्माण करेन, पण त्यांना काही कारणामुळे ते स्वराज्य निर्माण करता आले नाही. पण त्यांच्या पत्नी होत्या म्हणजेच माझी जाऊ यांनी त्यांचे जे पुत्र होते शिवबा यांच्या मनामध्ये लहानपणापासूनच स्वराज्य निर्माण करण्याच्या कथा त्यांच्या मनामध्ये भरवून दिल्या. लहानपणीपासूनच त्यांनी रामायण महाभारताच्या कथा सांगून त्यांना दणकट बनवले आणि त्या लहानपणापासूनच युद्धामध्ये खूपच चातुर्य महान होत्या. युद्धामध्ये महान योद्धिका होत्या त्या. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय भारत, जय संविधान. आज 12 जानेवारी म्हणजेच राजमाता जिजाऊ यांची जयंती. त्याबद्दल मी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव म्हाळसाबाई असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव असे होते. त्यांचा विवाह 1608 रोजी शहाजी राजे भोसले यांच्याशी झाले. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव शिवानी दिलीप कीर्तिशे. आज 12 जानेवारी म्हणजे राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस. त्याबद्दल मी काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव असे होते व आईचे नाव म्हाळसाबाई असे होते. अखेर त्यांचा विवाह 1608 रोजी शहाजी राजे भोसले यांच्याशी झाला. त्यांचा पुत्र हा शिवाजी राजे होता. एवढे बोलत मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद. नमस्कार माझे बालमित्रांनो, माझे नाव प्रतीक्षा विठ्ठल जाधव. सर्वप्रथम माता जिजाऊ यांना माझे कोटी कोटी प्रणाम. आज 12 जानेवारी म्हणजेच राजमाता जिजाऊ यांची जयंती. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा इथे झाला. त्यांचा विवाह शहाजी राजे यांच्यासोबत झाला. शहाजी राजे जे की स्वराज्य संकल्पक होते, ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले होते. तसेच राजमाता जिजाऊ यांनी सुद्धा आपल्या रयतेवर होणारे अत्याचार हे पाहून त्यांनी सुद्धा स्वराज्याचे स्वप्न पाहिले होते. हे स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करून दाखवण्यासाठी त्या मातेने आपल्या पुत्रात असे घडवले की त्यांचं सारखा शूर योद्धा परत कुठे होणार नाही. म्हणजे त्यांना सत्यप्रियता आहे, निर्भयता हे सगळे संस्कार व तसेच युद्धकला हे सुद्धा शिकवल्या. हे सगळे शिकवण्यासाठी निर्भयता, सत्यप्रियता हे सगळे गुण राजमाता जिजाऊ यांच्यामध्येच होते. त्यांना लहानपणीपासूनच युद्धाची आवड होती. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी आज आपण राजमाता जिजाऊ व
आज आपण राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत। सर्वप्रथम माझे सर्व सहकारी व सर्व विद्यार्थ्यांना राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। सर्व मुलांनी जवळच्या मातोश्री होत्या आणि दुसरे जे युग पुरुष ज्यांची जयंती आज आपण साजरी करतोय ते स्वामी विवेकानंद। स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल बोलायचं ठरलं तर खूप काही बोलण्यासारखं आहे। त्यांच्या जीवनातील थोडे प्रसंग मी तुम्हाला सांगतो। बघा, स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे शिक्षणाबद्दल विद्यार्थ्यांना की तुम्ही उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत तुमचं ध्येय तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत थांबू नका। म्हणजे जीवन जगत असताना प्रत्येक विद्यार्थ्याचं, प्रत्येक व्यक्तीचं काहीतरी ध्येय असतं आणि त्या ध्येयापर्यंत जाईपर्यंत आपण जर थांबलो तर आपल्यासारखी मूर्ख आपणच ठरला जातो। त्यामुळे स्वामी विवेकानंद सांगायचे की प्रत्येक वेळेस आपलं ध्येय ठेवा आणि ध्येयाची वाटचाल करत राहा। स्वामी विवेकानंदांकडे जर आपण बारकाईने त्यांच्या फोटोकडे आज जर बघितलं तर त्या फोटोमध्ये जर ते इतके तेजस्वी दिसत असतील तर जेव्हा ते प्रत्यक्षात होते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर किती मोठं तेज होतं। नुसतं चेहऱ्यावर त्यांच्या तेज नव्हतं तर त्यांच्या ज्ञानामध्ये, त्यांच्या देवाने दिलेल्या त्यांच्याकडे जी ज्ञानाची शक्ती होती ती सुद्धा अतिशय प्रखर तेजस्वी त्यांच्याकडे होती। म्हणून स्वामी विवेकानंदांना एक युग पुरुष म्हणून आज संबोधलं जातं। त्या काळामध्ये स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली असं मुलांनी भाषणातून सांगितलं। पण रामकृष्ण मिशन काय होतं? त्या काळामध्ये मुलांना म्हटल्यापेक्षा लोकांना शिक्षण, आरोग्य याविषयी काही माहिती नव्हतं। रामकृष्ण मिशनची जेव्हा स्वामी विवेकानंदांनी स्थापना केली त्यांचे गुरु कोण होते? रामकृष्ण परमहंस। त्यांच्या नावानेच त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती। त्या रामकृष्ण मिशनमध्ये शिक्षण, आरोग्य, समाजासाठी ज्या काही गरजा असतात समाजाच्या त्या सर्व गरजा त्यावेळेस गरजू व्यक्तीला पुरवल्या जायचं असं ते रामकृष्ण मिशन। अगदी एवढंच नव्हे, त्यांच्याबद्दल बोलायचं ठरलं तर 1883 ची जी धर्म परिषद झाली होती, शिकागो येथे झाली धर्म परिषद। आता बहुतेक कांबळेने त्याचा उल्लेख केला आपल्या भाषणामध्ये, साधने पण केला। त्या धर्म परिषदेमधला एक प्रसंग तुम्हाला सांगतो। धर्म परिषद अशी होती, जगामध्ये जेवढे आपले धर्म आहेत पूर्ण जगामधले, त्या जगातल्या पूर्ण धर्मांचे धर्मग्रंथ तिथे घेऊन गेले होते आणि प्रत्येक धर्माबद्दल माहिती सांगणारा जगात प्रत्येक देशातला एक व्यक्ती, धर्मग्रंथ आणि एक व्यक्ती तिथे त्या धर्म परिषदेला हजर होता। त्यावेळेस भारत म्हटला की एकदम म्हणजे तुच्छ लेखा जायचं भारताला। जसं की अमेरिका, इंग्लंड हे राज्य जे होते, हे जे देश होते, या देशांना आणि त्यांच्या धर्माला खूप महत्व होतं, मोठ्या देशांना। आणि त्यावेळेस इकडे लक्ष द्या, त्यावेळेस भारताबद्दल पूर्ण देशाची जी काही बघायची जी दृष्टिकोन होता तो अतिशय नीच होता। अशा वेळेस सगळ्या बाहेरच्या देशांचा धर्मग्रंथ, त्या धर्माचा प्रतिनिधी आणि धर्मग्रंथ यांची माहिती सांगण्यात आली। प्रत्येकाला वेगवेगळं स्थान देण्यात आलं आणि त्याच्यामध्ये भारताला सगळ्यात शेवटचं स्थान होतं। आणि ते धर्मग्रंथ असे एकावर एक ठेवलेले होते। आपण जसे पुस्तकं ठेवतो ना, तसे एकावर एक धर्मग्रंथ अशी एवढा मोठा ढीग झाला होता धर्मग्रंथाचा। आणि सगळ्यात शेवटचं भाषण झालं होतं स्वामी विवेकानंदांचं। स्वामी विवेकानंद जेव्हा बोलण्यासाठी उभे राहिले, सगळ्यात पहिले एवढंच बोलले ते, मला अभिमान आहे माझ्या धर्माचा आणि माझ्या धर्मग्रंथाचा की त्याच्या जीवावर सगळ्या जगातले धर्मग्रंथ त्याच्यावर उभे आहेत। जेव्हा त्यांच्या तोंडातून हे वाक्य निघालं, सगळ्या परिषदेमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला। सांगायचं थोडक्यात एवढंच की त्यांनी आपल्या धर्माबद्दल माहिती नाही सांगता फक्त धर्मग्रंथ एवढं सांगितलं की माझा धर्मग्रंथ जर आज पायाशी नसता तर जगातले कोणताच धर्म त्याच्यावर टिकून राहिला नसता। असे स्वामी विवेकानंद बऱ्याच वेळेस त्यांनी शिक्षणाबद्दल असेल, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबद्दल, आरोग्याबद्दल अनेक लोकांना आपल्या तत्वज्ञानातून त्यांनी प्रेरित केलं। आज जरी तुम्ही स्वामी विवेकानंद यांचं जर चरित्र वाचलं तर अगदी मन हेलावून जाईल असं स्वामी विवेकानंद यांचं चरित्र आहे। एवढं बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।